दक्षिण सोलापूरची जनता हाच माझा पक्ष हे समजून मी गेल्या 4 दिवसामध्ये साधारणपणे 3 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सनुसार एका उमेदवाराला 4 नामनिर्देशन पत्र भरता येतात. त्याच्यामध्ये मी 3 अपक्ष म्हणून भरलेले आहेत. एक हा मी भरून ठेवलेला आहे. भारतीय जनता पार्टी मला तिकीट देईल शेवटच्या क्षणी हे मनात ठेवून मी एक अर्ज तयार करून ठेवलेला आहे. जर आज 3 वाजेपर्यंत मला एबी फॉर्म मिळाला तर तो तिसरा अर्जही मी भारतीय जनता पार्टीकडून अधिकृतरित्या भरणार आहे. तसेच येणाऱ्या काळात दक्षिण सोलापूर ची जी सर्वसामान्य जनता आहे, हाच माझा पक्ष समजून मी 24 तास या जनतेला माझा वेळ देणार आहे. मी 24 तास जनतेच्या सेवेत राहणार आहे. येणाऱ्या नागपूर अधिवेशन काळात मी या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भरघोस निधी आणून मी माझ्या जे काही इथं माझे ज्या मनामध्ये ब्लूप्रिंट आहे ह्या मतदारसंघाची ती मी पूर्ण करणार आहे. मग ते दक्षिण सोलापूर च्या ज्या ग्रामीण भागामध्ये कैलासवासी माजी मंत्री आनंदराव देवकते साहेबांचं माझ्या मनात स्मारक बांधायचं आहे ते मी पूर्ण करणार आहे. तसेच जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांचे भव्य दिव्य स्मारक बांधायचं आहे तेही मी ते पूर्ण करणार आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते नाहीयेत, पिण्याच्या पाण्याच्या सोयी नाहीयेत, शेतीला पाणी देण्यासाठी वीज नियमित मिळत नाहीये. तर ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण शासन स्तरावरती भविष्यात प्रचंड मोठा पाठपुरावा करणार आहे. आरोग्याच्या समस्या आहेत, विद्यार्थ्यांना वर्गावी शिक्षणाला जाण्यासाठी एसटीच्या फेऱ्या म्हणाव्या तितक्या नाहीयेत. त्यामुळे ह्या सर्व छोट्या छोट्या बाबी आपण गावकऱ्यांसोबत चर्चा करून त्या संपूर्णता त्याच्यामध्ये आपण सोयी सुविधा करून देणार आहोत. सांगायचं एवढंच आहे की दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने हीच ती योग्य वेळ आहे जो मी एक धाडस करून आपल्याला तिसरा पर्याय दिलेला आहे. जनतेने मला आता स्वीकारावं एवढीच मी जनतेकडे प्रार्थना करतो. प्रस्थापित पक्ष प्रस्थापित नेते यांनी जे काही काम केलेले आहे ते आपल्याला सांगायचंच आहे. जे काय प्रस्थापित नेत्यांनी काम केलेलं आहे ते आपल्याला माहितीच आहे. पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट या भूमिकेतून मला इथे समाजकारण करायचं आहे. मला कुणावरही टीका टिप्पणी करायची नाहीये. परंतु मी प्रशासकीय माझा मोठा अनुभव असल्यामुळे मी या मतदारसंघासाठी खूप काही करू शकतो. थेट जनतेला वेळ देऊ शकतो. जनतेच्या ज्या काही समस्या आहेत ते थेट ऐकू शकतो. जनतेचे जे काही 24 तास जनतेने कधीही मला फोन केला तर मी त्यांच्या संपर्कात राहू शकतो. दक्षिण सोलापूर विधानसभा ग्रामीण भागामध्ये फिरत असताना ज्यावेळेस मी खेडोपाडी गेलो त्यावेळेस मला प्रकाशाने अशा अनेक समस्या जाणवल्या. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी वीज नियमितपणे मिळत नाहीये. तसेच जे काही आता आपल्या भीमा सिन्हा नदीचं जे नद्या वाहत आहेत त्या पावसाळ्यामध्ये तिथलं पाणी वाहून जातोय तर त्या नद्यावर जास्तीत जास्त बॅरेजेस आपल्याला कसे बांधता येईल हे पाहावं लागणार आहे. तिथे गुंठेवारीचा मुख्य प्रश्न आहे तो प्रलंबित आहे. हद्दवाढ भागाचा विकास झालेला नाही. हद्दवाढ भागाचा विकास करण्यासाठी या भागात जुळे सोलापूर प्राधिकरण करण्याची स्वतंत्र अत्यंत आवश्यकता आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे या भागाचा विकास प्रलंबित आहे. तसेच आरोग्याच्या समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. जनतेकडे लक्ष द्यायला इथल्या स्थानिक प्रतिनिधींना वेळ नाहीये. त्यामुळं जर या जनतेने मला आमदार म्हणून जर संधी दिली तर मी इथल्या जनतेची सर्व काळजी घेईन. जसं कुटुंबात आपल्या मुलाबाळांची काळजी घेतली जाते तसे मी प्रत्येक बाबीमध्ये जनतेची काळजी घेईन एवढंच मी या निमित्ताने सांगतो. प्रशासकीय गेली 19 वर्ष मी मंत्रालयात काम करत असल्यामुळे मला कोणत्या विभागातून काय करायचं याचं प्रचंड मोठं ज्ञान अवगत आहे. त्यामुळे जनतेला मी एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण फक्त मला एकदा संधी द्या. या दक्षिणचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार. पेट्रोल दरवाढीला कंटाळलात? पेट्रोल भरून खिसा खाली होतोय? अवरेज देखील मिळत नाही तर चिंता सोडा. आजच आपल्या 4 चाकी वाहनांना सीएनजी किट बसवा व पैशाची भरघोस बचत करा आणि मायलेज देखील वाढवा, तेही कमीत कमी खर्चात आपल्याच शहरात. मान्यता प्राप्त नामवंत मिझो कंपनीचे सीएनजी एलपीजी किट BS6 बसवून मिळेल. तसेच सीएनजी एलपीजी टँक टेस्टिंग करून मिळेल. तुमचा विश्वासच आमचा ध्यास. आमचा पत्ता MK अप्सरा गॅरेज, अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. कॉन्टॅक्ट 7385800875.
9359828428.